भक्तीच्या त्या वाटा मद दावाया सुभटा. भक्ती कशी करावी, परमार्थ कसा करावा, दासत्व कसं करावं, हे कुणाकडून शिकता येईल? मारुतीरायाकडून. मारुतीरायांनी प्रभू श्री रामचंद्रांचं त्या ठिकाणी सानिध्य मिळवण्याकरता कशा पद्धतीने त्यांनी भक्ती अनुसरली. दासत्व निकट हनुमंते पैकेले म्हणून देखिले रामचरण. दासत्व निकट हनुमंते पैकेले म्हणून देखिले रामचरण. आणि अशी दासत्व भक्ती. आणि तुकोबराय आजच्या अभंगामध्ये तो सिद्धांत सांगतायत. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी जे शब्द वापरले, वेळोवेळी पाया लागे, ही नम्रता अंगी यावी. कारण प्रत्येकामध्ये भगवंता पाहणं नवीन, प्रत्येकामध्ये तो परमात्मा अनुभवणं, आणि तो अनुभवला तरच वेळोवेळी पाया लागे. नाहीतर कोण कुणाच्या पाया पडतं का? वेळोवेळी पाया लागण्याकरता नवे ही नम्रता अंगी येण्याकरता प्रत्येकामध्ये ते देवत्व पाहू. आपण राम राम करतो प्रत्येकाला. आपल्यातही राम आहे, समोरच्यातही राम आहे. नवे तोच सर्व ठिकाणी आपण भरून पुरून उरलेला आहे. आणि म्हणून आपण वेळोवेळी पाया लागे इथपर्यंत जर जायचं असेल तर साधू महात्म्यांनी दिलेल्या रीतीनं आपण जेव्हा जाऊ तेव्हाच आपल्याला प्रत्येकामध्ये राम बघता येईल. जे जे भेटे भूत येते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. पण एवढं ऐकून आणि बोलून हे होत नाही, पाठ करून अजिबात होत नाही. याला त्या रीतीनं अनुभवच घ्यावा लागतो. आणि त्या रीतीनं आपण जेव्हा अनुभव घेऊ तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये ते देवत्व दिसेल. आणि ते देवत्व पाहण्याकरता हा धर्म मंडप आहे. तू म्हणा कसं, ही रीत समजून देण्याकरता फक्त हाच धर्म मंडप कारणे आहे. कोणत्याही मंडपामध्ये जा, त्या ठिकाणी आपल्याला ही रीत समजून देणार नाही कोणी. प्रत्येकामध्ये भगवंत पाहायचं आहे. आणि तीच मागणी तुकोबराय करतायत. आज जागर आहे ना, आज जागर आहे, उद्या काल आहे आणि शेवट होईल. आणि म्हणून नेमकं काय मागणं मागायचं, नेमकं काय मागणं मागायचं. मग विचार केला की जे गबळ आपल्याला दुःखदायक आहे, ज्या गबळामुळे आपल्याला दुःख भोगायला येतंय, ते गबळ दूर करणं म्हणजेच देहाचा विसर पडणं, याच्याकरता नेमकं काय साधन आहे. आणि तुकोबराय त्याचीच मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल मागणीचे कितीतरी अभंग आहेत. काही ठिकाणी म्हणतात मला विसर पडू नये. काय म्हणतात? काही ठिकाणी म्हणतात मला विसर पडू नये असं दान दे. हिचे दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. काही ठिकाणी विसर पाडायला सांगतात. म्हणजे ही काय भूमिका आहे? काही ठिकाणी म्हणतात मला विसर पडू नये, तुझा विसर न व्हावा. म्हणजे कुणाचा? त्या नामाचा विसर न व्हावा, त्या भगवंताचा विसर न व्हावा, त्या तत्वाचा विसर न व्हावा. आणि विसर पडावा कशाचा? देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, देहाचा करी माझा विसर पाड. कशाचा? या देहाचा विसर पाड. कारण त्या देहाच्या संबंधानं मला दुःख भोगायला येत आहे. देहाच्या संबंधानं तयार झालेल्या ज्या बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे मला दुःख आहे. मग ती नातीगोती असतील, मग अनेक त्या ठिकाणी हा जो व्याप वाढलेला आहे, त्या सगळ्यामुळे दुःख भोगायला येतं. कारण एक, आपण देह भावनेने जगत आहोत, या शरीर भावाने आपण जगत आहोत. आणि त्या शरीर भावाचा जर विसर पाडला तर त्यामुळे सुख प्राप्त होईल. देहाचा विसर पाडी मग तरीच हा जीव सुख पावे माझा, त्याच्याशिवाय नाही. तरीच हा जीव सुख पावे माझा. आणि म्हणून त्याचा विसर पाड. मग मला सांगा, या देहाचा विसर पडण्याकरता तुकोबराय विनंती करतात. याचा अर्थ
आपण आजपर्यंत त्या देहाच्या भावनेवर जगत आहोत हे तुकोबरायांनी मान्य केलेलं आहे. कारण त्याच्या भावनेवर जर जगत नसतो तर त्याचा विसर पडण्याची गोष्टच नव्हती. देह भावनेवर जगतोय आणि देह भावनेवर जगतोय म्हणजेच काय, आपण बांधलेले आहोत. जेव्हा आपण जन्माला आलो, आता या शरीराला जे तात्पुरतं काही नाव ठेवलेलं असेल, सकाराम तुकाराम सोम्या गोम्या जे काय असेल ते जन्माला आल्या नव्हतं का? जन्माला आल्या नाव नव्हतं. उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविल्या नावासी ओ देत उठी. तात्पुरतं नाव ठेवलं गेलं. त्या नावाला आपण इतकं बांधून ठेवलं की आपण त्याच्यात इतकं गुंतून गेलो की त्या नावालाच आपण खरं समजायला लागलो. त्याच्यातच आपण इतकं अडकून गेलो की हेच नाव माझं खरं आहे. या भावनेनं आपण जगत राहिलो आणि आपण आधी मुक्त होतो पण बळच बांधलं गेलो. कशामुळं? या देहबंधनामुळं. मुक्त होता परी मुक्त होता पण बद्ध झाला. कशामुळं? माझं 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 या भावनेनं बद्ध झालो. आपण बांधले गेलो आणि त्यातून आता पुन्हा सुटण्याकरता आधी आपण मोकळेच होतो पण या व्यावहारिक गोष्टीत अडकलो आणि आपण बांधले गेलो. आता त्याच्यातून पुन्हा सुटायचंय. मग काय रीत असेल? याच्यातून जर पुन्हा सुटायचं असेल तर नुसते आपल्याला कीर्तन ऐकून जमणार नाही. याच्यातून जर सुटायचं असेल तर नुसते प्रवचन ऐकून, नुसते भजन करून त्या ठिकाणी आपल्याला भागणार नाही. का? हे सगळं आपण आपल्याच मनाने करतो. हे सगळं कीर्तनाला जाण्याकरता, प्रवचनाला जाण्याकरता, भजनाला जाण्याकरता, सप्ताहामध्ये येण्याकरता, वारीला जाण्याकरता काय सायस लागतात. कुणीतरी सांगावं नव्हे, नवे आपल्या मनामध्ये विचार यावं आणि आपण जावं. याच्याकरता काही विशेष करण्याची गोष्ट नाही, विशेष करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. पण जन्म मरणाचा फैसला करायचा असेल, नवे या भवसागरातून सुटून जायचं असेल तर त्याच्याकरता तितकंच बळकट त्या ठिकाणी मार्ग दाखवणारा द्रष्टा महात्मा त्या ठिकाणी आयुष्यामध्ये असला पाहिजे. आणि त्या महात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता तेवढं त्या ठिकाणी बळ आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. कोणतं बळ? पैशाचं नाही. कारण तेवढा पुण्य संचय झाल्याशिवाय साधू महात्मा आयुष्यामध्ये येत नसतो. ही रीत समजून घेण्याकरता परमार्थ एक वाक्य बोलू. आज जो आपण पाहतोय ते गरजेचं आहे बरं का, त्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्यापेक्षा कितीक पटीनं ती रीत महत्वाची हे मला सांगायचं आहे. परमार्थ फक्त चालीचा नाही, परमार्थ हा रीतीचा आहे. परमार्थ हा रीतीचा आहे. पण आपलं लक्ष कुठं चाललंय? आपलं लक्ष कुठं चाललंय? रीत बाजूला आहे. हे का सांगायचं मला? मला सांगा, लग्नामध्ये नवरदेव, नवरी आणि ब्राह्मण सोडून बाकीची सगळी तयारी करा. मंडपवाले घ्या, साऊंड सिस्टम वाले घ्या, आचार्य घ्या, बँजो वाले घ्या, डीजे वाले घ्या, सगळेच घ्या, सगळं करा. फक्त नवरी, नवरदेव आणि ब्राह्मण नका ठेवू. बाकी सगळं करा. त्याला लग्न म्हणतात का? नाही म्हणत. मग या जीवाचा आणि शिवाचा ऐक्य घडवण्याकरता तो सद्गुरू महात्मा आयुष्यामध्ये असला पाहिजे. आणि त्यांनी दिलेली ती रीत जर आयुष्यामध्ये जर अनुसरली तर नक्कीच आपला फैसला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असावं आहे, साधू महात्म्यांनी ते मान्य केले. पण ते कशासह असावं? भावे गावे गीत शुद्ध करो
भावे. आणि तो भाव सद्गुरु शिवाय साधू शिवाय तयार होत नसतो. भावे गावे गीत शुद्ध करुणया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हा फार सोपा उपाय सांगितला, पण भावासह आणि तो भाव मला रीत सांगायची. बरं, रीत सांगायची. हा फैसला करायचा असेल तर रीतीनं जावं लागेल. साधूकडे जेव्हा आपण रीतीनं जाऊ तेव्हा साधू महात्मे कृपा करतील. तुकोबाराय म्हणतात, मला जाग करा, मला जाग करा. या अविद्येच्या झोपेतून जाग करण्याकरता त्या ठिकाणी रीत संतांकडेच आहे. त्यांच्याशिवाय आपल्याला कोणीही रीत सांगू शकत नाही. ऐसियाचा पदर पदर धरा जेने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी कोण? संत साधू ऋषी मुनी. या पदराचे धनी कोण? संत साधू ऋषी मुनी. याच्यात यादी बरोबर नाही. कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, भागवताचार्य नाही. आम्ही फक्त इथून सांगतो, त्या व्यासपीठावरून सांगतो. व्यासपीठावरून बाजूला गेलो की पुन्हा द्वेष येते. पण नाही, साधू महात्मे कदाचित कीर्तनकार नसतील, प्रवचनकार नसतील, पण ते सतत त्या ब्रह्मतत्वाशी त्या ठिकाणी बांधलेले असतात. नवे नवे त्या तत्वावर आरूढ असतात आणि त्याच्याच करता त्यांना शरण जायचंय. विठ्ठल त्यांनी प्राप्त केले. नवे नवे त्या रस्त्याने ते गेलेत आणि त्या रस्त्याने जे गेलेत त्यांना ती वाट माहित आहे, तिथले अडथळे माहित आहेत आणि म्हणून त्यांचा हात धरून जायचा आहे. मार्ग दावणे गेले आधे दयाळ दे संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या रस्त्याने जर गेलो, त्यांच्या हाताला हात धरून आपण जर चालायला लागलो तर आपल्याला अडथळे त्या ठिकाणी सहज पार करता येतील. आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. आणि म्हणून काय रीत आहे उरता आणून त्यांना जर आपण विचारायला गेलो, मला हे ज्ञान सांगा, मला जागा करा, मला या दुःखातून बाहेर काढा, मला सुख काय ते दाखवा. आपण जर उरता आणून गेलो तर ते आपल्याला तिथं उभं करणार. त्याला रीत आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाचा कुरठा तिथं सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुरटा ओळखोनी. कशी सेवा करावी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. अशा पद्धतीनं तनानं मनानं धनानं आपण जर सेवा केली तर साधू महात्मे त्या ठिकाणी कृपा करतात. काय कृपा करतात? मग अपेक्षित जे आपले ती ही सांगतील पुसले जेणे अंतःकरण बदले संकल्पा नाही. अशा पद्धतीने जेव्हा साधू महात्मे आपल्यावर कृपा करतात, काय कृपा करतात? प्रेमानं जवळ घेतात. भाऊ दादा करून प्रेमानं जवळ घेतात. आणि अनादिकालची जी रीत आहे ती रीत अनुग्रहाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतात. बरं, अनुग्रह इतकी सहज आणि सोपी गोष्ट नाही. पार्वती मातेला घरीच सांगायचं होतं. का थांबवलं होतं? बायको होती, घरीच सांगायचं होतं. नाही सांगितलं. नंबर 18व्या अध्यायामध्ये सांगतात, कुठं नेलं? शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले. ते काय सांगितलं कानामध्ये? शक्तीच्या कर्ण कुहरी. काय सांगितलं? म्हणा इथे सांगा उघड. ते उघड नसतं सांगतायत. साधूच्या त्या ठिकाणी सानिध्यात जाऊन त्या ठिकाणी आपल्याला कानी जे पेरिले
डोळा ते उगविले व्यापक भरिले तोची हरी गुरु भेटले चौकात गुरु भेटले चौकात गुरु भेटले चौकात गुरु भेटले चौकात ज्ञानी धरिला माझा हात ज्ञानी धरिला माझा हात ज्ञानी धरिला माझा हात ज्ञानी धरिला माझा हात मला नेले एकांतात मला नेले एकांतात मला नेले एकांतात मला नेले एकांतात मंत्र दिलाय काना मंत्र दिलाय काना मंत्र दिलाय काना मंत्र दिलाय काना माझी सरली रे धारा माझी सरली रे धारा सोडाई आणि खरंच उशीर होतो बरं का. जोपर्यंत हे तत्व भेटत नाही तोपर्यंत वाटतं ही काय भानगड आहे हा काय प्रकार आहे. जोपर्यंत ती वस्तू अनुभवाला येत नाही तोपर्यंत असंच वाटतं हे काहीतरी वेगळंच आहे हे काहीतरी वेगळंच आहे असं कुठं असतं का. पण जेव्हा जावे त्याच्या वंशा पाण्यातला मासा झोप कसा घेतो हे पुस्तक वाचून समजणार हे ऐकून समजणार. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे त्याच्या वंशाला जावं लागेल तेव्हाच कळेल हे हा काय प्रकार आहे. कारण ही एकांतात देऊन सद्गुरु महात्मे कृपा करतात आणि आपल्यापर्यंत ती अनुग्रहाची रीत पोचवतात. अनुग्रहाच्या चिंतनानं साधक त्या ठिकाणी अंतर्मुख होतो आणि अंतर्मुख होऊन आजपर्यंत तो बाहेर भटकत होता पण त्याच्या चित्ताला ही बाहेरची त्या ठिकाणी मोहमाया त्या ठिकाणी अडचण करत होती त्याला स्वरूपापर्यंत पोहोचत नव्हती. म्हणून साधू महात्म्यांनी हा विहंगम मार्ग त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवला आणि आपल्याला अंतर्मुख केलं. अंतर्मुख करून आजपर्यंत तू बाहेर शोधत होता बाहेर भटकत होता आता तू आतमध्ये घुस. मला सांगा एखादा आजार झालाय आणि आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो कारण डॉक्टरला त्याचं निदान माहित आहे आणि डॉक्टर जेव्हा औषध देतो आजार झालेला आहे कुठं आतमध्ये ताप आलाय त्याचं कारण आतमध्ये आहे का बाहेर आहे आतमध्ये आहे. आणि दिलेलं औषध जर बाहेर चोळलं तर ताप जाईल का पोट बरं होईल का खोकला जाईल का. मग तुमचा कोणताही आजार असो ते औषध आपल्याला सेवन करावं लागेल आणि मग त्याचा परिणाम होईल. तसं हा अनंत जन्माचा आपला भवरोग घालवण्याकरता हे साधूने दिलेलं औषध आहे आणि साधू त्यातले तज्ञ आहेत. त्यांना हा आजार कसा घालवायचा हे त्यांना माहित आहे आणि तिथं आपलं डोकं लावायचं काम नाही. त्यांनी जसं सांगितलं त्याच्यावर ठाम विश्वास ठेवून आपल्याला ही साधना करावी लागते. त्याच्याशिवाय आपलं जर डोकं लावलं की मग आहे 84 फेऱ्या 84 लक्ष युगीच्या फेऱ्या चुकली या वर्म हो. आपलं डोकं लावलं तर छोटं उदाहरण घ्या. एखाद्या बाजारात जातो आपण समजा राजूरच्या बाजारात गेलो आपण तिथं एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये अनेक पदार्थ आहेत यादी आहे तिथं पदार्थ आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि आपल्याला जे खायचंय ते आपण तिथून ऑर्डर देऊन मागू शकतो आपण खाऊ शकतो. आपली जी इच्छा होईल त्या मागू शकतो आपण कुठं हॉटेलमध्ये. पण समोरच दवाखाना आहे आणि आपण दवाखान्यात गेलो त्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं अनेक औषधं आहेत अनेक इंजेक्शन आहेत. मग तिथं आपलं डोकं लावून चालेल का मला हे इंजेक्शन पाहिजे मला हे औषध पाहिजे असं आपण म्हटलं तर देतील का ते नाही देणार का.
ते ज्ञान आपल्याकडे नाही, ते डॉक्टरला आहे. हॉटेलमध्ये त्या पदार्थांचं ज्ञान होतं, त्याची चव माहित होती, आपण मागू शकत होतो, आपण हक्काने मागू शकत होतो, पैसे देऊन विकत घेऊ शकत होतो. तिथं डोकं लावलं चालेल, पण दवाखान्यात नाही. दवाखान्यात आपलं डोकं लावून चालणार नाही. तसं परमार्थामध्ये आहे. संतांकडे गेल्यानंतर आपलं डोकं लावायचं नाही. संतांकडे गेल्यानंतर नम्र होऊन जावं लागतं, आणि नम्र होऊन गेल्यानंतर नम्र झाला भूतार तिने कोंडिले अनंता. आणि तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, या विश्वाचं हे सूत्र समजून घ्यायचं असेल, हा हे वर्म जाणून घ्यायचं असेल, तर ही नम्रताच कामी येते. कळावया वर्मा, कळावया वर्मा, पायाचा धर्म म्हणजे काय? ही नम्रता, ही लीनता. आणि ही लीनता तेव्हा येते जेव्हा साधू महात्मे आपल्यावर कृपा करतात, अनुग्रहाच्या माध्यमातून आपल्याला तो जिव्हाळा तयार करून देतात, तेव्हाच ही नम्रता येते. काय होतं त्या अनुग्रहाने? साधूच्या महात्म्यानं काय होतं? कधी प्रेम दाटे नाही निरलोटे, कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. साधक जेव्हा विश्वास ठेवून, सद्गुरु तत्वावर विश्वास ठेवून, सद्गुरु वचनावर विश्वास ठेवून जेव्हा साधक एकाग्रतेने चिंतन करील, तेव्हा त्याला अष्टभाव जागे होतात. अष्टभावाने तो त्या ठिकाणी आनंद लुटायला लागतो. सात्विका भरणे रोमासी दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेते, अश्रुत्या भीतरी वाहताती. अशा पद्धतीनं फार मोठी यादी आहे. फार मोठी म्हणजे त्या अष्टसात्विक भावांचं, आठही भावांचं वर्णन त्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी केलंय. पण एकनाथ महाराज शेवटी असं सांगतात की भगवंताची कृपा व्हावी असं वाटत असेल तर अष्टभाव जेव्हा होतील तेव्हाच भगवंत कृपा करेल. एका जनार्दनी ऐसे अष्टभाव, एका जनार्दनी ऐसे अष्टभाव,
करील तो काय बाजारचा भाजीपाला हो. आणि म्हणून त्याला आकळण्याकरता हा भाव गरजेचा आहे. आणि हा भाव हा काही कोणी बगलतून आणलेला नाही, हा काही घोटीच्या बाजारचा नाही नाही नाही. हा अनादिकालचा विचार आहे, हा आजकालचा विचार नाही. कोणी म्हणेल हे आणलं कुठून तिकडनं, तर तसं काही हा प्रकार नाही. हा तसा काही प्रकार नाही. याला पुरावे फार जेवढे पाहिजे तेवढे पुरावे आहेत. शास्त्रामध्ये जितके पाहिजे तितके पुरावे आहेत. भागवत घ्या, गाथा घ्या, ज्ञानेश्वरी घ्या. ज्ञानोबा सांगतात चित्तचा काटले आटू घेत, वाचा पांगुळली जितेच्या तेत, अपाद कंचुकीत रोमांचाले, अर्धोन्मित डोळे वर्षताती आनंद जळे, आतुर्य सुखोन्मिच निमिळे बाहेरी कापे. आणि अशा पद्धतीनं नाम आठविता सद्गदित कंठी, प्रेम वाढे पोटी ऐसे करे, रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्री, अष्टांग ही गात्री, प्रेम तुझे सर्व ही शरीर विचया कीर्तने, गाऊ निशिदिनी नाम तुझे. सतत त्या नामाचा ध्यास घेतला की मग असे अष्टसात्विक भाव होतात. फक्त आपलं चुकतं कुठं की आपण बाहेरच्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देतो, बाकी सगळ्या गोष्टी करतो, फक्त एवढंच करत नाही. ही शोकांतिका आहे. विठ्ठल एवढं करण्याकरता फक्त एकच गोष्ट कारण आहे की आपण जेव्हा साधूच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होऊ, जेव्हा भगवंताच्या ठिकाणी नतमस्तक होऊ, तेव्हाच आपल्याला ती नम्रता अंगी आणि ती नम्रता अंगी यावी. आपल्याला ती चरणावर नतमस्तक होण्याकरता, आपल्याला प्रवृत्त होण्याकरता ती बुद्धी सुचावी. याच्या करता फक्त आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होणं गरजेचं आहे. कारण तुकोबाराय सांगतात की आपण भांबावलेलो आहोत ही जाणीव जेव्हा होईल ना, तेव्हाच आपण कोणाकडे तरी शरणागती पत्करू. काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. की आपण कुठेतरी अडकलेलो आहोत, आपण कुठेतरी बांधलेलो आहोत आणि त्याच्यातून सुटण्याकरता कुणाची तरी शरणागती पत्करायची एवढी बुद्धी जागी व्हावी म्हणजे आपल्याला वाट. आणि त्या नामाने अशी अवस्था व्हावी हा देह धरणीवर लोटावा. अभंगाचं दुसरं चरण. प्रेम जोमे कंठी,
सांगतात मला असं जागा कर की मी प्रत्येकाच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होईल, नवे नवे भगवंताला मी सतत त्या ठिकाणी नमस्कार करेन, पायाला लागेल. मग दुसऱ्या चरणामध्ये अजून काय मागणी करतात, प्रेम झोंबे कंठी देह धरणीये लोटी. हा देह धरणी म्हणजे जमिनीवर त्या ठिकाणी पडावा. आपण बांधून घेतलाय, कुठेही भेदाभेद नाही, सगळे एक आहे. आणि त्या एकत्वाचा अनुभव येण्याकरता साधूने दिलेल्या बोधाच्या माध्यमातून साधू महात्मे सांगतात, भाऊ तू हे नाहीस, तू हे नाहीस, तू ते आहेस. आणि साधकाला अनुभव येतो, मी हे नाही मी ते आहे. साधू महात्मे सांगतात तू हे नाही तू ते आहेस. आपल्याला ध्यास घ्यावा लागतो त्याचा, मग अनुभवाला येतं मी हे नाही मी ते आहे, मी हे नाही मी ते आहे. हे शरीराला चालवणारी जी सत्ता आहे ती सत्ता आपण आहोत. आणि ती सत्ता आपल्यापुरती मर्यादित नाही, एकट्यापुरती मर्यादित नाही, ती जगभर आहे. आणि जेव्हा जगभर होतो हे विश्वची या विश्वामध्ये जेवढे जेवढे आहे ते सगळे आपले का वेगळे, सगळे आपले. मग म्हणून वेळोवेळी पाया लागे. मग तेव्हा प्रत्येकामध्ये तुकोबार आहे ते सांगतात, ऐसे काही भाग्य लाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप. प्रत्येकामध्ये ती तत्व पाहण्याकरता रीतच आहे. साधू बोधाद्वारेच आपण पाहू शकतो. आणि एवढा अमूल्य ठेवा ज्या महात्म्यांनी पोचवला, याही भागात त्या ठिकाणी अनेक ठिकाणी क्रांती केली. आज हे बीज महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही राहिलं, महाराष्ट्राच्या बाहेर गेलं. खरं तर बाबांनी नाही शोधून काढलं, श्रीपाद बाबांनी नाही शोधून काढलं, हे अनादी काळच आहे. त्यांनी फक्त क्रांती केली की महाराष्ट्रामध्ये हा झेंडा त्या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचला. त्यांनी क्रांती केली. काय होते ते महात्मे ऐका, काय होते महात्मे.